हात ठीक आहे ना? लागलं नाही ना त्याला जास्त? नाही सर, ठीक आहे मी. इंद्रा सर, आबा तुम्ही इथनं जा, आम्ही सगळं बघतो. हो हो, चला आपण इथून निघूया. चला. मालती आता कसली चिंता, कसली काळजी. माझा कामगार वर्ग, माझा परिवार माझ्या सोबत आहे. आता कसली चिंता. आवांचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही कामगार नेहमी आमच्या सोबत उभे राहिला. फॅक्टरीची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही उचलली आहे. फॅक्टरीच्या वाईट वेळात तुम्ही फॅक्टरीचे पिलर बनून उभे राहिला. तेव्हा हे लाकडाचे पिलर धरून उभं राहणं तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट नाही. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमच्या चांगल्या वेळात तुम्ही आमच्या सोबत उभे होता. आमच्या वाईट फेजमध्ये पण तुम्ही आमची फॅमिली बनून उभे आहात. खरंच सिरियसली आय एम सो ओव्हरवेल्म्ड. मला ना कळत नाहीये मी तुमचे आभार कसे मानू. शेवटी आज जे घडायला नको तेच घडलं. काय गरज होती होय असले कार्यक्रम करायची? हे असले कार्यक्रम कोणी गरजेसाठी करत नाही. आपल्याला कामगारांची, त्यांच्या मेहनतीची किंमत आहे याची जाणीव ठेवण्यासाठी करतात. कामगारांच्या कामाचा सन्मान करण्यासाठी करतात. त्याच तुमच्या कामगारांना सन्मान देण्याच्या नादात आज जो अनर्थ घडला असता त्याचं काय? हे सगळं ना या अवदसेमुळेच झालंय. हीच तर घेऊन गेली होती ना आपल्याला तिकडे. माझ्या इंद्राला आणि यांना काही झालं असतं ना तर हिला आज मी माफ केलं नसतं. आई, राणीची काय चूक आहे याच्यात? आता तिला माहित थोडी होतं की असं काही होणार आहे. सर पण हे घडलं नाही. हे कोणीतरी घडवून आणलंय. फक्त आपल्याला माहित नाहीये की कोणी घडवलंय. न करण्यासारखं काय आहे त्यात? आपल्या आयुष्यात जे जे प्रॉब्लेम झाले ते कोणामुळे झाले ते आपल्याला सगळ्यांना माहिती. एवढंच की आपल्याकडे काही प्रूफ नसतो म्हणून आपण काही ऍक्शन घेऊ शकत नाही. म्हणजे इंद्रा, तुला विक्रांतवर संशय आहे? हे बघ, त्याच्याबद्दल तुझ्या मनात कोणी कितीही विष पेरण्याचा प्रयत्न केला ना तरी तू अजिबात असा विचार करू नकोस. मला खरंच असं वाटतंय की विक्रांत असं काही करू शकत नाही. का नाही करू शकत आई? जो माणूस आपलं घर आपल्यापासून हिरावून घेऊ शकतो, आपली फॅक्टरी आपल्यापासून हिरावून घेऊ शकतो, त्याच्यासाठी आपला जीव घेण्याचा प्रयत्न करणं काय मोठी गोष्ट आहे? इंद्रा, अरे जे घडून गेलं त्यासाठी अजून किती दिवस त्याला दोष देत बसणार आहेस? हे बघ, आता तो ना सुधारलाय. त्याने आपल्या सगळ्यांची माफी पण तर मागितली. किती वेळ आपल्याला घरी या म्हणून म्हणालाय. त्याला ना त्याची चूक कळली आहे. आता त्याला माफ करायचं सोडून तू असंच त्याच्यावर संशय घेत राहणार आहेस का? विक्रांतला माफी नाही, या जन्मी तरी ते शक्य नाहीये. आणि तो बदललाय, त्याला त्याची चूक कळली आहे. या गोष्टीवर ना तू विश्वास ठेव, मी नाही ठेवू शकत. त्याने आपला जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि हेच खरंय. इंद्रा, ऐक शांत माझं. बसा रे. काय चाललंय तुमचं? अहो, जे घडलंच नाही त्याबद्दल आपण का बोलतो आहोत? हे सगळं ज्याने कोणी केलं त्यापेक्षा प्रसंगावधान राखून ज्याने कोणी आपल्या जीवाची बाजी लावून आपल्याला वाचवलं हे लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं नाहीये का? आणि आज पुन्हा आमची ढाल बनलीस. जे घडत होतं हे तू वेळीच नोटीस केलंस म्हणून आपण आत्ता सुरक्षित आहोत. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी आज खरंच खूप खुश आहे. आज इंद्रा राणीच्या बाजूने उभा राहिला. कधी कामगारांना न मानणारा इंद्रा कामगारांच्या बाजूने बोलला. इंद्रा, तुझ्यातला हा बदल वागण्यातला, बोलण्यातला खरंच खूप आनंददायी आहे. आणि मला माहिती आहे हा बदल तुझ्यामध्ये राणीमुळे झालाय. हो ना? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मी जो इंद्रा घडवला तो वाईट होता का? मी काय त्याच्यावर चांगले संस्कार केलेच नाहीत? असं कुठे म्हणालो मी? मालती मॅडम, अहो तुमचेच संस्कार आहेत इंद्रजित सरांवर. अहो मी इंद्रजित सरांना घडवणारी कोण आहे बरं?
अहो त्यांच्या मनात तुम्ही जे काय पेरलं होतं तेच आज उगवलं जात आहे असंच जाणवतंय. जर तुम्ही इंद्रजित सरांवर एवढे चांगले संस्कार केले नसते ना तर हे सगळं आज सरांना कळालंच नसतं. मॅडम अहो तुम्हीच त्यांच्या मनात प्रेमाचं मायेचं बीज रुजवलेत. मी जर काही केलं असेल तर त्याला फक्त खत पाणी देण्याचा प्रयत्न केलाय. आणि आज इंद्रजित सर त्यांच्या आजूबाजूच्या माणसांचं आयुष्य आणखी सुंदर व्हावं म्हणून झटतायत धडपडतायत. अहो ही खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही इतकं भारी का वागताय? तुमच्या मनातला कामगारांबद्दलचा मान सन्मान बघून आज खूप भरून आले. लईच भारी वाटतंय. मी तुमच्या अजूनच प्रेमात पडत चालली आहे सर. फ्लॉप फ्लॉप. किती प्लॅन अजून माझे फ्लॉप जाणार आहेत. एकही प्लॅन वर्कआउट होऊ नये. एकही नाही. नॉट इव्हन अ सिंगल प्लॅन. जेव्हा जेव्हा त्या इंदिरा राणीचा काटा काढायला जातो तेव्हा माझाच काटा का काढला जातो? तू तुझ्या क्रॉस केला खूप टाळलाय विक्रांत.